नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्यांनी. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला तर महाविकास आघाडीला पराभव दिसू लागल्यानंच हे मोर्चे सुरू. 1 तारखेच्या मोर्चावरून सुद्धा टीका. भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय. महाराष्ट्रावर एकीचा आणि शिवशाहीचा सूर्य उगवला. मनोमिलन नाटकाच्या टीकेवरून राऊतांचं शिंदेंना उत्तर. गुवाहाटीला जाऊन पूजा करणारे नरकासूर. आज एकनाथ शिंदेंची जयंती. जनता गद्दार नरकासुरांना पायाखाली चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांकडून शिंदेंचा नरकासूर असा उल्लेख. एखादा आमदार कापला तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. सरकार डुकरासारखं आहे. डुक्कर परवडलं पण सरकार नाही. बच्चू कडूंची जहरी टीका. नाव औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले. बुलढाण्यातल्या शेतकरी शेतमेळाव्यामध्ये प्रहारचे नेते बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणूनच माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत किमान 4 कलेक्टर आडवे केले. मंत्रालयातील 3 सचिवांना ठोकलं. बुलढाण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये बच्चू कडूंचं वक्तव्य. राजकारण करण्याची ही वेळ नाही. बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. शिवसेनेनं निवडणूक स्वबळावर लढावी. पदाधिकाऱ्यांचा सूर. नाशिक, नागपूर, अमरावती या विभागातनं इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. तर युती धर्म पाळला जात नाही. आमदार पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्याचीही सूत्रांची माहिती. महायुती भक्कम आहे. टीका झाली तरी आम्ही एकत्र आहोत. दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. तर टीका टिप्पणी होत असते मात्र महायुती भक्कम. दत्ता भरणे यांचं वक्तव्य. आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाही. आम्ही जातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. ओबीसी समाजावर कधीही अन्याय केलेला नाही. नागपुरातनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. 2 सप्टेंबरचा GR हा 4 जिल्ह्यांपुरताच. तर GRमुळे ओबीसींमधल्या खऱ्या कुणबी समाजालाच प्रमाणपत्र मिळेल. ओबीसींना न्याय देण्याचा मनसुबा आम्ही पूर्ण करणार. बावनकुळेंचं वक्तव्य. GRचा ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही. GR आला काय किंवा रद्द झाला काय काहीही फरक पडत नाही. कोण काय आरोप करत आहे त्याकडे मी लक्ष देत नाही. नागपूरमध्ये ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप. तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा. नगरविकास खातं असल्यामुळे पैशांचा तुटवडा येणार नाही. विकास प्रकल्पांची जी आवश्यकता असेल ते पूर्ण केले जातील. ठाण्यातल्या दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पुण्यातल्या जागा घेणारे जाग्या मोहोळ. तर माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं ट्विट करून मुरलीधर मोहोळांवर केली टीका. आमदार रोहित पवारांचं देहूमध्ये 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वारकरी आघाडीकडून हे उपोषण. तुकोबा रायांनी केलेल्या शेतकरी कर्जमुक्तीचा दाखला देत हे उपोषण. शेतकऱ्यांचं आयुष्य अंधारात. सरकार काय दिवाळी चांगली करणार. 5,000नं शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल का. बच्चू कडूंचा सरकारला सवाल. आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला. मग भाजप मिंधे गटाला मिरच्या का लागतायत. राऊतांची टीका. तर भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची मिलीभगत. राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल.